यवतमाळ जिल्ह्यातील विविध सोलर प्लांटवरती कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतन कपात, पगारातील विलंब आणि नियुक्तीपत्रांसह अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सुरक्षा रक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध सोलर प्रकल्पावर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळते. जिल्ह्यातील सुमारे 48 सोलर प्लांटवर कार्यरत असलेल्या 250 ते 300 सुरक्षा रक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून वेतनात कपात केली जात आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्यात. एवढेच नव्हे तर नियुक्तीपत्र आणि वेतन पावतीसारखी मूलभूत कागदपत्रेही उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. कंपनीकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार न्याय मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. तर आम्ही आवाजा कंपनीमध्ये कर्मापूर कंपनी अंतर्गत आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून 2 वर्षापासून कार्यरत आहोत. आमच्या वेतनाच्या समस्या आणि वेतन कपातच्या समस्या आणि जॉईनिंग लेटरच्या समस्या या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबाला 2 वेळा निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांनी आणि त्या प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकलं. निर्णय झाला होता, पण त्यांनी आता निर्णय म्हणजे फेरविचार करावा असं म्हणून त्यांनी सांगितलं. तरी पण त्यांनी आता पुढवाढीची उत्तर देत आहे. आणखी 1 महिना पहिले आम्ही कामगार अधिकारी यांना कलेक्टर साहेबांमार्फत त्यांच्याकडे सुनावणीसाठी मॅटर केलं. पण 5 सुनावण्या होऊन पण आमची मागणी काही पूर्ण झाली नाही. संबंधित कामगार अधिकाऱ्याने आम्हाला हे लेबर कोर्टमध्ये तुम्ही जे मॅटर आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट करा आणि तुमचं जे आंदोलन आहे, आम्ही 10 दिवसाचं म्हटलं पण आम्ही 2 महिने थांबलो, ते तुमच्या याच्यानुसार तुम्ही आंदोलन करायला हे आहे समजा सक्षम आहे, ते तुमच्या मार्गानुसार तुम्ही करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तुमचं आंदोलन कामबंद आंदोलन राहील. प्रत्येक साईडवर आम्ही कामबंद आंदोलन करेल. आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्यात. आम्ही आजपासून उद्यापासून सगळ्या प्लांटवर आम्ही कामबंद आंदोलन करेल. 300 लेबर आहेत, 250 ते 300 लेबर आहे. सर्व सुरक्षा रक्षक आपल्या मागण्यांबाबत एकमताने आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आता कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागणी म्हणजे सर, मी गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना पाथरट सोलर प्लांट येथे कार्यरत आहोत. गेल्या 2 वर्षापासून समस्या अशा आहे सर की वेळेवर अजूनपर्यंत वेतन मिळालं नाही. जे कामगार कायद्यानुसार 7 तारखेच्या अगोदर वेतन मिळणे, सेफ्टी शूज हे ते अशा सगळ्या भरपूर समस्या आहे. हे काही मिळत नाही सर. आणि पहिले आम्हाला पगार मिळत होता 15,123 रुपये, सगळे PF वगैरे करतो. पण त्याच्यानंतर सर त्यांनी वेतन कपात पण केली आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही सर कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलं होतं. गेल्या 1-1.5 महिन्या अगोदर निवेदन दिलं. त्यांनी तोडगा काढला होता, पण त्या तोडग्याची अंमलबजावणी त्यांच्या केली नाही सर दोन्ही कंपन्यांनी. तर त्याच्यामुळे सर आज त्याच्यानंतर लेबर कोर्टामध्ये त्यांनी आम्हाला पाठवलं होतं. लेबर कोर्टामध्ये गेल्यानंतर 5 वेळा सुनावण्या केल्या सर त्या मुद्द्यावर सरांनी, पण त्यांच्याकडूनही काही समाधान न मिळाल्यामुळे सर याच्यानंतर आम्ही आता कामबंद आंदोलनाचा इशारा त्यांना दिला आहे सर. दरम्यान पुढील 10 दिवसामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील सर्व सोलर प्लांटवरती 250 ते 300 सुरक्षा रक्षक एकत्रितपणे कामबंद आंदोलन छेडतील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवरती कंपनी आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून असून कामबंद आंदोलनाची चेतावणी दिल्याने सोलर प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय.